नेक्स्ट आर्टिकल आहे मॅग्नेटिक मूवमेंट ऑफ ॲन इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम. डायग्राममध्ये दिसते तुम्हाला एक इलेक्ट्रॉन आहे आणि तो इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती रिव्हॉल्व होतं. हा सेंटरला न्यूक्लियस अँड दॅट इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड दी न्यूक्लियस अँड त्यामुळे इथे एक सर्क्युलर लूप तयार झालं. इलेक्ट्रॉन जर मोशनमध्ये असेल तर करंट तयार होतो. करंट तयार झाले की त्याच्या भोवताली मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. म्हणजे याला आपण असं म्हणू शकतो की दिस इज अ करंट कॅरिंग लूप अँड मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्युस्ड अराउंड धिस करंट कॅरिंग लूप. सो I is the current flowing through that circular loop, M is the magnetic moment and L is the angular momentum. आता जसं की पृथ्वी स्वतःभोवती फिरते तसंच इलेक्ट्रॉनसुद्धा स्वतःभोवती स्पिन होतो. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना स्वतःभोवती पण फिरते, तसंच इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियस भोवताली फिरत असताना तो इलेक्ट्रॉन स्वतःभोवताली सुद्धा स्पिन होतो. त्यामुळं त्याला इलेक्ट्रॉनला दोन मॅग्नेटिक मुवमेंट आहेत. एक आहे स्पिन मॅग्नेटिक मुवमेंट आणि दुसरी आहे ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंट. आता मॅग्नेटिक मुवमेंटचा हा फॉर्म्युला आहे. मॅग्नेटिक मुवमेंटचा फॉर्म्युला आहे M इज इक्वल टू IA. I is the current and A is the area of that circular loop. I is the current flowing through that circular loop. ही आहे मॅग्नेटिक मुवमेंट. मॅग्नेटिक मुवमेंट याचा अर्थ आहे मॅग्नेटिक इफेक्ट प्रोड्युस्ड बाय दॅट इलेक्ट्रॉन व्हेन इट इज रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. आपण मागच्या चॅप्टरमध्ये स्टडी केले की एखाद्या कंडक्टरमधून जर करंट फ्लो होत असेल तर त्या कंडक्टरच्या भोवताली मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. इथं सुद्धा जर इलेक्ट्रॉन मोशनमध्ये असेल तर करंट फ्लो होणार आहे. करंट फ्लो झाला की मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. मग मॅग्नेटिक मुवमेंट म्हणजे मॅग्नेटिक इफेक्ट प्रोड्युस्ड बाय दॅट इलेक्ट्रॉन व्हेन इट इज रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन हॅव स्पिन मॅग्नेटिक मुवमेंट, स्पिन मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट and electron also have orbital magnetic moment. बघा करंट कॅरिंग लूप सर्क्युलर लूपला दोन पोल्स असतात, एक नॉर्थ पोल दुसरा साऊथ पोल. आपण मागच्या चॅप्टरमध्ये पाहिले की एखादा करंट कॅरिंग सर्क्युलर लूप असेल तर त्याचा एक फेस नॉर्थ पोल म्हणून ॲक्ट होतो आणि दुसरा फेस हा साऊथ पोल म्हणून ॲक्ट होतो. म्हणजे ह्या इलेक्ट्रॉनला स्पिन मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहे कारण हा एक फेस नॉर्थ पोल म्हणून ॲक्ट होतो, दुसरा साऊथ पोल म्हणून. And electron also have orbital magnetic movement because electrons revolves around the nucleus. ठीक आहे. आता इलेक्ट्रॉन करंटचा फॉर्म्युला पाहूया आपण. करंटचा फॉर्म्युला असतो रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज पर युनिट टाइम. म्हणजे I is equal to E divided by T. E is the charge on an electron and T is the time required for an electron revolving around the nucleus. But आपण एक फॉर्म्युला पाहिला 11वीत. T is equal to time period T is equal to 2 pi divided by omega. T is equal to 2 pi upon omega. ओमेगा इज द अँग्युलर व्हेलॉसिटी. इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या भोवताली फिरतो याचा अर्थ त्याला व्हेलॉसिटी पण आहे आणि टीची किंमत वरच्या इक्वेशनमध्ये आपण सबस्टिट्यूट करूया. I इज इक्वल टू E डिवायडेड बाय 2 पाय डिवायडेड बाय ओमेगा अँड देअरफोर द अबव इक्वेशन इज I इज इक्वल टू E इंटू ओमेगा डिवायडेड बाय 2 पाय. परंतु आपण सर्क्युलर मोशन किंवा रोटेशनल डायनामिक्समध्ये एक फॉर्म्युला पाहिला आहे, रिलेशन बिटवीन अँग्युलर व्हेलॉसिटी अँड लिनियर व्हेलॉसिटी. ओमेगा इज इक्वल टू V अपॉन R अँड सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ ओमेगा इन अबव इक्वेशन
Therefore I is equal to E upon 2 pi phi upon r. ओमेगाची व्हॅल्यू EV upon 2 pi r. आता मॅग्नेटिक ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंट इज इक्वल टू IA. I ची व्हॅल्यू वरच आहे तीच इथं सबस्टिट्यूट करूया. EV डिवाइडेड बाय 2 pi r into area. Orbital magnetic moment, and therefore orbital magnetic moment EV divided by 2 pi r into pi r square, because this is a circular loop and circular loop चा area किती pi r square. Pi gets cancel out, and therefore m is equal to EVR divided by 2, and this is the formula for the orbital magnetic movement. आता ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला लिहू आपण. इलेक्ट्रॉनची ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम इज डिनोटेड बाय द L. आपल्याला हा फॉर्म्युला रोटेशनल डायनामिक्समध्ये झालेला आहे. L इज इक्वल टू MVR. M इज द मास ऑफ द इलेक्ट्रॉन. बघा हा फॉर्म्युला आपल्याला रोटेशनल डायनामिक्समध्ये झालेला आहे. इलेक्ट्रॉनच्या ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटमचा हा फॉर्म्युला आहे. ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम इज डिनोटेड बाय द लेटर L. ME is the mass of the electron, V is the linear velocity of that electron, and R is the radius of that circular loop. आता आपण एक काम करायचं आहे. या इक्वेशनला ME नी मल्टिप्लाय करायचे आणि डिवाइड करायचे. बघा MO इज इक्वल टू बघा E 2MVE ME इंटू फी आर. बरोबर आहे. हे ई आहे तसंच ठेवलं आहे. वर या इक्वेशनला फक्त एक काम केलं आहे आपण. ME नी मास ऑफ इलेक्ट्रॉननी मल्टिप्लाय पण केलं आहे आणि डिवाइड पण केलं आहे. एवढंच केलं आहे आपण. ठीक आहे. तर ME इंटू व्ही आर. परंतु बट L इज इक्वल टू ME इंटू व्ही आर. बरोबर आहे. ह्या ME इंटू व्ही आरची किंमत L आहे, ही वरच दिसते आपल्याला. मग इक्वेशन काय येईल? ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंट इज इक्वल टू E अपॉन 2ME इंटू L. Above equation shows the formula for the orbital magnetic moment. Orbital magnetic moment is directly proportional to the L. परंतु इलेक्ट्रॉन वरचा चार्ज हा निगेटिव्ह असतो, त्यामुळे इथं साइन कुठलं येईल? निगेटिव्ह येईल. याचा अर्थ असा आहे की ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंट वाढलं की अँग्युलर मोमेंटम वाढणार, किंवा अँग्युलर मोमेंटम वाढलं की ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंट वाढणार. बट दीज आर अपोजिटली डायरेक्टेड टू इच अदर. कारण इलेक्ट्रॉन हा असा रिव्हॉल्व होत आहे. तर ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंटची डायरेक्शन जर अपवर्ड असेल तर अँग्युलर मुवमेंटची डायरेक्शन ही डाऊनवर्ड असेल. डायग्राममध्ये सुद्धा दिसते दोघांची डायरेक्शन एकमेकाला अपोजिट आहे. तर द रेशिओ E अपॉन ट्वाइस ME इज कॉल्ड गायरोमॅग्नेटिक रेशिओ. इट इज कॉल्ड गायरोमॅग्नेटिक रेशिओ. इट इज कॉल्ड ॲज गायरोमॅग्नेटिक रेशिओ. आणि आपण बोहर्स थेरी ऑफ हायड्रोजन ॲटमसाठी बोहर्स नावाच्या सायंटिस्टने, नील बोहर या सायंटिस्टने पॉस्च्युलेट मांडलेले आहेत, काही गृहीतकं मांडलेले आहेत. त्यातलं सेकंड पॉस्च्युलेट आपण बघूया. अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू MEVR हा फॉर्म्युला पाहतोय. बट अँग्युलर मोमेंटम L इज इन इंटिग्रल मल्टिपल ऑफ NH अपॉन 2 पाय. हा गिवन फॉर्म्युला आहे. हे बोहरने मांडलेलं पॉस्च्युलेट आहे. अँग्युलर मोमेंटम L इज ॲन इंटिग्रल मल्टिपल ऑफ H अपॉन 2 पाय. N इज ॲन इंटिजर, म्हणजे Nची संख्या 1 पासून कितीही असू शकते, 1 2 3. मग L ची किंमत वरच्या इक्वेशनमध्ये आपण सबस्टिट्यूट करूया.
बघा या इक्वेशनमध्ये एलची व्हॅल्यू पुटअप करूया. म्हणजे काय होईल, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ई अपॉन 2me इंटू एन एच डिवायडेड बाय 2 पाय. मग ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट इज इक्वल टू ई एन एच डिवायडेड बाय 4 पाय me. Mo is the orbital magnetic moment, E is the charge on an electron, N is an integer, H is the Planck's constant, me is the mass of an electron. फर्स्ट ऑर्बिटसाठी बघा इलेक्ट्रॉन हा न्यूक्लियस भोवती फिरतात, मग ऑर्बिट असतात. तर पहिल्या ऑर्बिटसाठी एनची व्हॅल्यू जर 1 असेल फॉर फर्स्ट ऑर्बिट, देन MO इज इक्वल टू EH डिवायडेड बाय 4 पाय me. तर ही जी क्वांटिटी आहे EH अपॉन 4 पाय याला म्हणायचं बोहर मॅग्नेटॉन. ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंटची ही जी व्हॅल्यू आली EH अपॉन 4 पाय याला म्हणायचं बोहर मॅग्नेटॉन. अँड इट्स बोहर मॅग्नेटॉनची व्हॅल्यू आहे 9.274 इंटू 10⁻²⁴. 9.274 इंटू 10⁻⁴ एम्पियर पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, थांबूया आपण इथं.